मित्रांनो, आज आपण वाचन करणार आहोत दुर्गा सप्तशती अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री दैवे नमः. सूत सांगे शौनकासी, मार्कंडेय सांगे शिष्यासी, मेधा ऋषी सुर्थासी सांगता झाला इतिहास. तेव्हा ते असुरांचे सैन्य जाण, देवीने मारिले संपूर्ण. ऐसे सेनापतीने पाहून चिक्षुरनामा धावला. क्रोधे येऊन या असुर, युद्ध करिता झाला दुर्धर. देवीवरी अपार शर, वर्षता झाला सम्रांगणी. जैसा मेरू शिखरावरी, मेघतोय वृष्टी करी. तैसा वर्षला बाणधारी, देवीवरी असुरतो. तयाचे ते बाण जाळ, देवीने छेदिले सकळ. स्वबाण टाकोणी तत्काळ, घोडे सारथी मारिले. त्याच्या उच्च ध्वजाते छेदून, धनुष्य छेदिले सवेची जाण. सर्व गात्री बाण मारून, जर्जर केले तयासे. तेव्हा चरणी धावला असुर, क्रोधे घेऊनी ढाल तलवार. सिंहाचे मस्तकी सत्वर, ताडन करिता झाला. तोची तीक्ष्ण खडग घेऊनी, देवीचा सव्य बाहू लक्षणी. ताडिता झाला तत्क्षणी. तो खडग फुटला हातीचा, मग रविबिंबासारखे जाण. शूल घेऊनी दैदिप्यमान, परमक्रोध मुक्त होऊन देवीवर टाकिले. देवीनेही शूल सोडिले, त्याही असुर शूल खंडिले. आणि शतदा छिन्न भिन्न केले, शरीर तया दैत्याचे. ऐसा चिक्षुर पडलिया रणी, मग चामर गजारूढ होऊनी. क्रोधे धावला तयेक्षणी, शक्ती सोडित देवीवरी. तेव्हा देवीने हुंकारे सत्वर, शक्ती पाडिली मेदिनीवर. मग शूल घेऊनी चामर, देवीवरी टाकीत असे. देवीने आपल्या बाणे करुण, शतदा शूल खंडिले जाण. मग सिंह तो देवी वाहन, उड्डाण करिता झाला. बैसोनी गजाचे कुंभांतरी, बाहू युद्ध करी केसरी. देव शत्रुसी महीवरी, पाडिता झाला क्षणार्धे. दोघे बाहू युद्ध करिता, तो सिंह उडाला अवचिता. कर प्रहारे तत्वता, चामर शिर छेदिले. मग शिलावृक्षे करुण, देवीने मारिला उदग्र जाण. दंत मुष्टी तल हाणून, कराल तोही पाडिला. देवी होऊनी क्रोधायमान, बाष्कल मारिला गदे करुण. भिंडीपाल बाण सोडून, ताम्र अंधक मारिले. सवेची टाकोनिया त्रिशूळ, उग्रास्य उग्र वीर्य केवळ. मारुनी टाकिले तत्काळ, महाहनुई मारिला. देवी खडग करुणी सत्वर, छेदी बिडालाचे शिर. दुर्धर दुर्मुख महाक्रूर, बाणे नेले यमालया. असो या प्रकारे करुण, सैन्य झाले असता शीर्ण. महिषासुर रेडा होऊन, त्रासवितसे गणाते. तेने तुंड प्रहारे करुण, कित्येक विध्वसिले गण. करोणी तीव्र खुरताडन, किती कांसी पाडिले. तेने लांगुले करुणी ताडिता, गणमृत्य पावले तत्वता. शृंगे करुणी विदारता, गतप्राण जाहले. त्याच्या शरीर वेगे करुण, किती एक पातले मरण. तो गर्जना करिता दारुण, मरण कित्येक पावले. भ्रमण करिता महिषासुर, अनर्थ झाला महाघोर. किती एक गणाते सत्वर, पाडिता झाला भूमिसी. त्याच्या उच्चवासा वायू करून, किती एक झाले गतप्राण. ऐसा तो देवी गणाते वधून, सिंहावरीही धाविनला. सिंहाते मारते म्हणूनी, धावूनी जातसे तयेक्षणी. मग अंबिका तया लागूनी, कोप करीती जाहली. तोही पराक्रमी असुर, कोपे करुणिया थोर. भूमीप्रती मारुनी खोर, विदारिता जाहला. मोठमोठे उच्च पर्वत, शृंगे करुणी विदारित. शने उडवून या टाकीत, गर्जना करीत भयंकर. त्याच्या वेगे भ्रमणे करुण, विदारिली पृथ्वी आपण. जेने लांगुल ताडने जाण, सागरांतेही शोभविले. शृंग भ्रमणे करुणी सत्वर, विदारिले सर्व जलधर. ज्याच्या श्वासा निले अपार, पर्वत गेले आकाशी. ऐसा क्रोधे तीव्र झाला, मग देवीवरी धावियला. तेव्हा वधावया दैत्याला, कोप आणिला चंडिकेने. चंडिका पाशाते टाकोणी, बांधिती आहली तया लागुनी. तोही रेड्याचे रूप सोडूनी, सिंह होता झाला. इतुक्यात छेदावे त्याचे शिर, तो पुरुष झाला खडगधर. देवीने तो लक्ष्मी सत्वर, बाण हाती घेतला. खडग चर्मासहित छेदून, पाडावे इतुक्यात जाण. असुर महागज होऊन, दिसता झाला देवी ते. असुर शुंडा दंडे करुणी,
सिंहासी आकर्षिता ते क्षणी, जगदंबा खड्गाते टाकुणी, शुंडादंड छेदित. इतुक्यामध्ये तो असुर, रेडा झाला सत्वर, पुन्हा त्रैलोक्य चराचर शोभविता जाहला. त्यानंतर क्रोध पाऊन, जगन्माता करी मधुपान, दिसतसे अरुणलोचन, हंसती होय क्षणाक्षणा. तेव्हा गर्जना करुणी असुर, बलवीर्ये मदोन्मत निष्ठुर, शृंगे करुणी पर्वत थोर, देवीवरी टाकीतसे. देवीनी सोडूनी तीव्र बाण, पर्वत थोर टाकिले फोडून. मग त्या असुरा लागी वचन, देवी बोलती जाहली. मुढा क्षण मात्र गर्ज गर्ज, मी जोवरी मधुप्राशी सहज, तुझ मारिता अदितीज, गर्जतील सर्वही. मेधा म्हणे सुरतासी, ऐसे देवी वधुनी त्यासी, मग उड्डाण करू वेगेसी. असुरावरी बैसली, त्याच्या कंठाचे ठाई जाण, पादे केले आक्रमण, शुळे करुणी ताडन, त्याते करीती जाहली. एसिया परी तो निशाचर, देवीने पदे आक्रमिता सत्वर, निज मुखापासोनी बाहेर, अर्धा निघता जाहला. अर्ध निघाला असता जाण, युद्ध करी असुर आपण, देवीने पराक्रमे करुण, मोहे व्यापिले तयासी. नंतर खडग घेऊनी सत्वर, तत्काळ छेदिले असुर शिर, महिषासुर तो पृथ्वीवर, पडता झाला ते काळी. तेव्हा दैत्यसैनी हाहाकार, होता झाला अनर्थ तोर, उरले जे का असुर भार, दाही दिशा पळाले. देवसैनी जय जयकार, वर्षाव होतसे पुष्पनिकर, अत्यंत हर्षाते सुरवर, पावते झाले ते काळी. तेव्हा महर्षी सहित सुरवर, देवीचे सविते झाले अपार, गंधर्वपतीही सुस्वर, गाते झाले ते समयी. देवता अप्सरांचे गण, करीते झाले दिव्य नर्तन, या प्रकारे त्रैलोक्य जाण, सुखी होते जाहले. असो हे महालक्ष्मीचे आख्यान, जो करी श्रवण पठण, त्यासी सर्व पुरुषार्थ जाण, येणे करुणी साधती. श्लोकाचा अर्थ सकळ, राममुखे वदविला केवळ, सज्जनी मिळोनिया कुशळ, श्रवण केला पाहिजे. स्वशत्रुसी व्हावे दमन, सर्व बाधांचे व्हावे प्रशमन, ऐसे मनी वाटता जाण, हा अध्याय पहावा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महिषासुरवधनाम तृतीयोऽध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु.